मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललो आहोत माऊलीच्या दर्शनाला. पंढरपुरात जाऊन गजरा कधी घेणार नाही असं कधी माझ्याच्याने होणार नाही. मग पुढे जाऊन बघितलं तर ही चालली होती वारी. ही वारी बघून मला आठवलं की आता जवळच आषाढी एकादशी येणार आहे. त्यानंतर महाराजांना नमन करून श्रीकृष्ण मंदिर आणि त्यानंतर त्याच्याच मागे गणपती मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो माऊलीच्या दर्शनाला. मंदिराच्या दिशेने जाताना ज्वेलरी, हळद कुंकू, प्रसाद आणि माऊलीच्या खूप साऱ्या मूर्त्या, जेचे साहित्य इतकं सुंदर सुंदर काही काही बघायला मिळालं. आणि ही मूर्ती तर फारच सुंदर. पाईपलाईन फुटल्यामुळे पूर्ण पाणी पाणीच झालं होतं. नंतर आम्ही माऊलीचं दर्शन घेतलं, पण व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही. दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो अन्नछत्राकडे. फार गर्दी होती तिथे. पंढरपूर संस्थानातर्फे भाविकांना छान प्रसादाची सोयही आहे. तुम्ही पंढरपुरात गेला तर नक्की या प्रसादाचा आस्वाद घ्या. त्याच्या दिशेने निघाल्यावर छान असे ड्रेस दिसले. मग त्या दुकानात थांबून आम्ही सार्थला प्युअर कॉटनचे झब्बे घेतले.